तुझी मेजवानी, दही सर चिकना का स्वादात चमक आली। शाकाहारी मांसाहारी घरगुती प्रेमासोबत, टिफिन सेवा स्वर्गातून आलेली खास। मुंबईचा स्वाद प्रत्येक घासात, कल्पना आली मा स्वादिष्ट नजरात। दररोज नवीन पदार्थ नव्या चवींच्या संगमात, घरच्या सारखं प्रेम चविष्ट अनुभूती प्रत्येक घंभरणं फिस घरवा कॉलेज। जीवनाची पर्वा नको कल्पना माही, टिफिन समाधान पोट भर। ठस्ट शीत नको टिफिन येईल वेळेवर, स्वच्छतेची हमी स्वादिष्ट। यात होता पुष्पगुच्छ देऊन त्यांना ओळखून त्यांना उदंड आयुष्य अधिकारी दाखव म्हणून आज ते उद्घाटक म्हणून त्यांचं स्वागत केलं आहे, आभार मानलेले आहेत। आणि आज डिंपल ठाकूर प्रेसिडेंट, दत्तारामकर प्रेसिडेंट, आज आम्ही एका मराठी उद्योजिका, एका महिलेची धडपड, ही धडपड गेली 20-25 वर्षाची धडपड आहे आणि तिथे एक स्वप्न साकार झालं आहे। नवीन पदार्थ नव्या चवींच्या संगमात, घरच्या सारखं प्रेम चविष्ट अनुभूती प्रत्येक घंभरणं फिस घरवा कॉलेज। जीवनाची पर्वा नको कल्पना माही, टिफिन समाधान पोट भर। ठस्ट शीत नको टिफिन येईल वेळेवर, स्वच्छतेची हमी स्वादिष्ट जीवन हवे तर कॉल करा आम्हाशी। स्वादिष्ट जीवन हवे तर कॉल करा आम्हाशी। हॉटेलच्या चालक, मालक, पालक कल्पनाताई जगदीश जाधवजी आणि त्यांची कन्या साक्षी जगदीश जाधव, या मायलेकींनी खूप मोठं त्यांच्या धडपडीतून यश आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये किती 25 वर्षांपर्यंत दहीसरची सुधरत आणि आपलं दहीसरच्या चेक टाक्यावरती परेरा कंपाऊंडमध्ये मोठं हॉटेल आणलेलं आहे। त्या हॉटेल आज आम्ही डिंपल ठाकूर प्रेसिडेंट, आज आम्ही ते हॉटेल दाखवतो आहे। मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या वेशीवर असलेले हॉटेल, आणि याला जर आपण म्हटलं तर इथे मेट्रो स्टेशनची ही इलेक्ट्रॉनिक शिडी आहे, पाय उतार, त्या शिडीच्या भिंतीच्या समोरच हे हॉटेल आहेत। आणि या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरचा पांढरा रस्सा, कोल्हापूरचा तांबडा रस्सा, कोल्हापुरी काय म्हणतात ना, हे तुम्हाला मांसाहारी पदार्थ, तुम्हाला शाकाहारी पदार्थ मिळतील। आणि या दहीसरच्या सुगंधी आज तुमच्यासाठी जे काही बरंचसं पंचपक्वान्न आणि त्यात तुम्हाला तिखट मसाल्याचं जे आपल्या भारतीय संस्कृतीचं कल्पना फॅमिली रेस्टॉरंट आहे, सगळ्या कुटुंबाने यायचं आहे। आणि इथे तुम्हाला चायनीज मिळणार, भारतीय मिळणार, महाराष्ट्रातल्या कोल्हापुरी रस्सा मिळणार, ज्याला पाया सूप प्यायचं आहे, ज्याला जे काय पाहिजे तशी मागणी कल्पनाताई या करताय। कल्पना जाधव साक्षी म्हणून काही तुम्हाला कसं तुमच्या काहीतरी तुम्ही हॉटेल टाकलं छान वाटतं। मी एका ताईची धडपड, ताईने केलेली धडपड, त्या धडपडची कौतुक कसं वाटते की नाही? त्यांच्याच प्रेरणेतून माझं दुकान घातलेलं आहे। त्यांच्याकडून मी नवीन प्रेरणा घेत असते आणि त्यांनी या दिवस घातले, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे। असे ते प्रगती करत आणि त्यांचं मार्गदर्शन करत राहणार आहे अशी मी
बघा कल्पनाताईच्या पाव टाकून इष्टीने सुद्धा हॉटेल टाकलेलं आहे. आपल्या मराठी उद्योजकामध्ये येत आहे त्यांच्या उद्योगाला पाठबळ द्यायला पाहिजे. उद्योगामध्ये तेव्हाच कल्पना आहे आणि ते आजल्यापासूनच त्यांनी खूप वर्षापासून बनवते. त्यांनी खरंच त्यांच्या हाताला एवढी चव आहे ना, एवढ्या छान सुधारण आहेत त्या. तर आज खूप अभिमान वाटतं की त्यांनी स्वतःच एवढं रेस्टॉरंट उघडलं आहे. त्यांना असंच यश यावं आणि त्या खूप पुढे जावं. त्यांच्यामुळे खरंच खूप छान शिकायला भेटतं आणि आम्हाला खरंच त्या खूप सपोर्ट कल्पनाताईच्या हातात मला काय त्या नॉनव्हेज खूप भारी बनवतात. कोल्हापूरचं म्हणा, कोणतेही नॉनव्हेजमध्ये कोणतेही पदार्थ बोलत त्या खरंच खूप छान बनवतात. हे म्हणजे तुम्ही खाल ना तर तुम्हाला नक्की एकदा कल्पना रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. नॉनव्हेजचे प्रकार आता मांसाहारी आहे, मासे आहे, कोल्हापुरी आहे, असे वेगळे प्रकार आहे. हो, मी कोल्हापुरी जेवण तर बनवतातच. त्या व्यतिरिक्त सुद्धा मला तंदुरी म्हणा, चिकन फ्राय म्हणा, कोणतेही चिकनमध्ये कोणतेही प्रकार असतो तर खूप छान बनवतात. जेवण आज आपण दैसनमध्ये आणि विरार रोडला या हॉटेलचं आम्ही देताना एक मराठी मुलीनं हे आपल्याला दिलेलं एक कल्पना हॉटेल. या हॉटेलचं वैशिष्ट्य तुम्हाला मराठमोळे जेवण म्हणजे समजा आता जेवणाचे प्रकार आहे. देशावर शेंगदाणे वापरतात, कोकणामध्ये खोबरं वापरलं जातं, पुन्हा त्यानंतर कांदा भाजून वापरला जातो. तर तुम्हाला असं याचं वाटण याच्याचं काय वैशिष्ट्य काय वाटतं? वैशिष्ट्य मी एवढं सगळं जास्ती सांगण्यापेक्षा मी हे म्हणणार तुम्ही नक्की या रेस्टॉरंटला या, भेट द्या. तुम्ही स्वतः त्या म्हणजे येऊन अनुभवा की जेवण किती स्वादिष्ट आहे. बस हीच विनंती आहे आणि त्यांना पण खूप शुभेच्छा आहे. की खवया हे खव्यांचं मनोगत ऐकतं मग तुम्ही काय करता? माझं नाव पूजा राऊत आहे. मी त्यांची कधी वगैरे गेली तर मैत्रीण पण आहे आणि नणंद पण भाऊजाई पण आहे. आणि खरंच मी त्यांच्या हाताखाली सुद्धा काम केलेलं आहे. त्या घरून सुद्धा ऑर्डर वगैरे आधी घ्यायच्या. त्या मी खूप छोट्या गोष्टीमधनं आज त्या एवढ्या उद्या झाल्या आणि खरं त्यांच्यामुळे मी सुद्धा स्वतःची एक हिंमत बांधलेली आहे. मी सुद्धा चपातीचं करते. त्यांनीच म्हणजे त्यांच्याकडनंच मी शिकलेली आहे. सगळ्या जेवणाचे खूप प्रकार मला तर खरंच सांगते मला जेवण सुद्धा येत होतं. मी त्यांच्याकडनंच शिकले. त्यासाठी माझा चांगलाच अनुभव आहे त्यांचा की त्यांनी खरंच खूप छान जेवण करतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप प्रेरणा भेटते की एका बाईने कसं पुढे जावं आणि त्यांच्यामुळे खूप हिंमत भेटते आम्हाला. कोल्हापूर जिल्ह्यातला राधा नदीतला तालुक्यातली आणि राऊतवाडीतले त्या अस्सल कोल्हापुरी राधानगरीचं तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल. कोल्हापूर राधानगरीचं स्पेशली आहे काजू. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात राजवाडीचा त्याचा बघा फटाका फुटला आहे. म्हणजे आज आहे ना कोल्हापूर जिल्ह्याचं आणि आपले राऊतवाडी राधानगरीतील राऊतवाडी की आज आमच्या कॅमेराने की आज महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबई शहरामध्ये आमच्या कल्पनाताई जाधव आणि त्यांची कन्या साक्षी जाधव यांनी हॉटेल टाकल्यावरती आज आम्हाला थोड्या आठवणी जागे झाल्या की त्यांच्या पायभूमीत त्यांच्या कोल्हापूरमध्ये राधानगरीचं दूध आणि आमटी कशी बनवतात काय? चिकनला बनवतो तसं असतं. काजूची पेस्ट असं बनवून ते दूध आमटी केली जाते आणि ती तांबडा मंडळ असतो तशा पद्धतीचा असतो. तर त्या पद्धतीचेच ते टेस्ट असते. पण जे नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्यासाठी एक नंबर दूध आमटी आहे. आता बघा एक्सप्रेस हायवे हा रस्ता मुंबई अहमदाबाद हा रस्ता मुंबई ठाणे मार्गे ते नाशिक आहे. हा रस्ता अख्ख्या महाराष्ट्राला जोडलेला आहे आणि या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज इथून अहमदाबाद गुजरात राज्य जोडलं आहे. तर आता मला या हायवेवर तुम्ही आपल्या लोकांना काय काय द्यायला मोदक आहेत मोदक पुरणपोळी पण ऑर्डर देऊ शकतात. भाजी असेल वडे कोंबडी वडे आहेत मालवणी पद्धती. म्हणजे ॲक्च्युली मी तर सगळ्या पद्धतीतून बनवते. मी 15 वर्ष स्वयंपाकचे काम केलं तर मला मजा येते. कुठल्याही पद्धतीचे
वगैरे ना चायनीजचं ते चीनची संस्कृती आहे. पण आम्ही काय म्हणतो की आपल्याला गोमंतर गोवाय, काही लोकांना गोवायची, काही लोकांना मालवायची. आणि आता जर पाहिलं ना ताई, हे सगळे जे रिक्षावाले आहेत ते सोलापूरवाले, कोल्हापूरवाले आहेत, तर त्या लोकांना आपलं घरचं जेवण म्हणजे आपल्या कल्पना माऊलीचं आजचं जेवण आता तुमच्याकडे नेहमी बिर्याणीचा उल्लेख आला. आता बिर्याणीमध्ये समजा 210 रुपयाची बिर्याणी आहे तुमच्याकडे. 210ची बिर्याणी काही लोक नाही ना, मला अर्धी बिर्याणी पाहिजे. अर्धी बिर्याणी बघा, इतकी सुंदर चांगली व्यवस्था केलेली आहे. आता आपण अजूनही काही जी मंडळी त्यांचा मी माझ्या सगळ्या लोकांना म्हणजे दहिसरचं हे प्रवेशद्वार आहे. दहिसर मुंबईचं एक शेवटचं टोक नसून सर्वप्रथम स्थान आहे. इथे बाजूला तरे कंपाऊंड आहे, बाजूला इकडे परेरा कंपाऊंड आहे, समोर टेलिफोन एक्सचेंज आहेत, समोरवरती केतकी पाडा सचिन धवनजी आज तो कल्पनाताईंचा मानस भाऊ म्हणून आहे आणि आज खरं त्यांच्या पाठीशी आहे. तुम्हाला कसं वाटतं तुमच्या बहिणीनं म्हणजे आमच्या दहिसरची सुरत यांनी कल्पना आवडून टाकलेल्या आम्हाला सांगायला डबे बनवणे, टिफिन बनवणे, ह्याच्यातून पुढे आलेले आहे आणि ते चांगलं पुढे करेल माझी इच्छा आहे. घरगुती खानावळ म्हणजे आता घराघरात जाऊन जेवण बनवणं आणि पुन्हा परत काही ऑफिसमध्ये जाऊन जेवणारे डबे देणं आणि एवढी त्याची ती मॅनेजमेंट मिळायचं नियोजन हे आज खरोखर कल्पना जगदीश जाधव यांचं कौतुक करतो. आपण आला आणि आपण इथे जेवणाचा लाभ घेतात तर जेवणाची स्पेशल तुम्हाला मजा आहे. तुम्ही जेवणाच नाही घेते ते अर्थ खाल्लं यापूर्वी कल्पना जाधव घरी खाल्लं तर ते कसं वाटतं काय जरा वर्णन करायचं आपल्या लोकांना आता काही वर्ष खूप छान चांगलं वाटतं खाल्ल्यानंतर बिर्याणी वगैरे पापलेट बघा किती छान आहे. सर्व काही तुम्हाला इकडे आलात ना सर्व काय मिळेल, तशी मागणी तसा पुरवठा. तुम्ही फक्त ऑर्डर करायची आणि इथे घरपोच डिलिव्हरी फ्री आहे. आणि इथे तुम्हाला दहिसर पूर्ण दहिसरमध्ये दहिसर, बोरवली, ठाणे, विरा रोड, काशीमीरा, भाईंदरपर्यंत इथे तुम्हाला ही सेवा कल्पना जाधव पूर्ण आहे. आणि विशेष म्हणजे साक्षी जगदीश जाधव ही आज तरुण मुलगी आहे आणि आज ही आईच्या पावलावर पाव खूप काम करते. साक्षी तुला कसं वाटतं हे? छान वाटते अशी प्रगती बघून आणि खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे आईची प्रगती आहे, सपोर्टिव्ह आहे, पण तुला भविष्य काळात जायचं, भविष्य काळात पुढे जायचं असं तुला काय वाटतं? काय दिसतं? नक्कीच पुढे तर येऊन जाईलच मी आहेच माझ्यासोबत. तिच्या हाताखाली मी शिकले आणि तशीच मी पुढे घेऊन जाईन कल्पना. साक्षी दिली आहे कल्पना या हॉटेलला मी त्या पंखाला बळ देऊन ती गरुड भरारी गेली. ती तुझ्या विचार खूप मोठे आहे आजच्या तरुणांचे. आज हॉटेलिंग क्षेत्रामध्ये सुद्धा तरुण मंडळी येत आहे. मित्र आपण त्यांच्या पाठीशीला त्यांच्या पंखांना बळ द्या. आज त्यांना खूप पुढे जायचं आहे. हे तुम्हाला जसे जसे तुमचे जिभेचे सुटसुट होतील, तुम्हाला चांगलं खायला मिळेल. तर आपण इथे आल्यानंतर कल्पना हॉटेलमध्ये निश्चित आपल्याला आनंद देऊन झाला सगळा नाही. दत्ताराम दुबे, दीपक ठाकरे. चला आता आपण आतमध्ये जाऊन जेवणाचा आनंद घेऊया. आपण कल्पना हॉटेल पहा, सुंदर स्वच्छता. आज मला कल्पना हॉटेलमध्ये एवढी स्वच्छता मिळेल एकही तुम्हाला कामामध्ये जरूर नाही आहे. टेबल स्वच्छ आहे. इथे पूर्वी सुपर
ह्या याचं एक हॉटेल होतं. तर कल्पना हॉटेल जेव्हा सुरू झालं, हॉटेलचा अवतीभोवती परिसर मी हॉटेलमध्ये आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक फॅमिलीला अनुभव होईल. फक्त इथे कार पार्किंगची ज्या तरी अडचण आहे, तुम्हाला घरी जेवण तुम्ही ऑर्डर केली तुम्हाला घरपोच मिळेल. कल्पना हॉटेलमधून दत्तारामध्ये नमस्कार. बारगल साहेब, तुम्ही आज या हॉटेलमध्ये आला, यशवंतराव सावळेराम बारगल. आपण इथे आला आणि आमच्याबरोबर कशामध्ये केलं, तुम्हाला कसं वाटतंय? तिथे चांगलं जेवण वाटलं. पहिल्यांदा चार जेवण जेवलो, उत्तम जेवण वाटलं. तुम्हाला वाटण्यापेक्षा तुम्हाला जो आनंद काय मिळाला, कारण तुम्ही शेतकरी आहे. शेतकरी राजा उन्हात तानात पीक घेतो. तो 12 वर्ष आपल्या शेताची मशागत करतो. आता तुम्ही आपले जे वडगाव भक्तपूर गावचे. नमस्कार, मी गावकृष्ण कारभारी होते पोलीस ऑफिसर तहसील आनंदनगर गणेश काँग्रेस. आज आमचे मित्र परिवार दत्ताराम भुगेसाहेब पत्रकार त्यांच्यासोबत असाच एक योग आलेला आमचे साधू आहे ईश्वर बारगळ. इथं कल्पना हॉटेल म्हणून चेकनाच्या या ठिकाणी उद्घाटन सोहळा या निमित्तानं आलो. बराच वेळ झाला, 1-2 तासापूर्वी. आणि उद्घाटन छानपैकी झालं. सगळं हॉटेलचे सगळे मॅनेजमेंट सुविधा आहे ती एकदम भारी वाटली. जेवणाचा पण आम्ही आनंद घेतला. जेवण पण एकदम मिडियम क्वालिटीचे एकदम भारी त्याच्यावरती होते आणि एकदम म्हणजे तिथे आनंद झाला. चेकनाचा या ठिकाणी तुम्ही सर्वांनी येऊन भेट द्यावी. कल्पना हॉटेल आणि चेकनाका एकदम चेकनाका या ठिकाणी. बस मी एवढंच सांगतो आणि दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईमध्ये हॉटेल चालवणं साहस आहे, धाडस आहे. आणि आता त्यांचं दक्षिण मुंबईमध्ये प्राप्त आहे. ह्या कल्पना ताईंना या हॉटेल मनापासून धन्यवाद.